बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. मित्रांनो, आपण ख्रिस्ताचे बोधमय दाखले याच्यावर मननचिंतन करत आहोत. खूप सुंदर अशा गोष्टी आहेत. आपल्या घरातलं आपण कडधान्य जेव्हा भिजू घालतो, त्याला पाण्यामध्ये ठेवतो आणि मग त्याला कापडामध्ये गुंडाळतो, त्याच्यामधून जेव्हा अंकुर बाहेर येतो ना मित्रांनो, तो एक दैवी चमत्कार आहे. आपल्याला असं वाटतं की अरे हे रोजच आपण पाहतोय, याच्यात काय वेगळं आहे. पण मित्रांनो, थोडा बारकाईने विचार करा त्याच्याबद्दल की कसं काय तो अंकुर ते बीच्या वरचा कवच, कडक कवच फोडून आतमधून बाहेर येत असेल. अशी काय गोष्ट त्याला मिळत असेल. पण माझ्या प्रिय मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, हा दैवी चमत्कार आहे ज्याच्याकडे जेव्हा आपण बारकाईने विचार करतो, आपले दुःख, त्रास निघून जायला मदत होते. परमेश्वर त्याद्वारे कार्य करतो. निसर्गाच्या द्वारे तो आपल्याशी बोलणारा परमेश्वर आहे. म्हणजे निसर्गामध्ये जर बघितलं ना तुम्ही, तर एखादा नास्तिक मनुष्य सुद्धा आस्तिक होऊ शकतो. त्याची देवावर श्रद्धा येऊ शकते जेव्हा तो निसर्गाचा बारकाईने अभ्यास करेल. किती जरी हुशार सायंटिस्ट असला मित्रांनो, वैज्ञानिक असला, तरी त्याला यातलं गूज काढता येत नाही. स्त्रीच्या पोटामध्ये हाड कसं बनतं, बाळ कसं जन्माला येतं, त्या सगळ्या गोष्टी कशा बदलामध्ये घडतात. 9 महिने ते बाळ दिवसेंदिवस क्षणाक्षणाला वाढत असतं. ही वाढाची प्रक्रिया त्याच्यामध्ये कुठून आली जाते ही कुणालाच माहिती नाही. हा दैवी चमत्कार आहे की नाही मित्रांनो? बीजात जीवन असते, मातीत सामर्थ्य असते, परंतु देवाचे अपरिमित सामर्थ्य दिवस रात्र वापरले गेल्याशिवाय बीजातून काही उत्पन्न मिळणार नाही. आमेन. बीजामध्ये मुळातच आतमध्ये त्याच्यामध्ये जीवन असतं. ते कठोर कवचाच्या आतमध्ये काही ना काहीतरी असतं ज्याच्यामुळे तो अंकुर बाहेर निघतो. मुळातच त्याच्यामध्ये बायबल सांगतं, प्रभू येशू सांगतो की त्याच्यामध्ये जीवन आहे, त्या बीजामध्ये जीवन आहे. म्हणून पण त्याला सुपीक जमीन मिळाली नाही, पूरक असं वातावरण मिळालं नाही, तर त्या वातावरणाशिवाय त्याच्यामधून अंकुर फुटूच शकत नाही. मातेमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं त्याला सुपीक वातावरण देण्याचं. परंतु जर त्याला वातावरणच बाहेरचं मिळालं नाही किंवा सूर्यप्रकाश मिळाला नाही, वर्षा झाली नाही किंवा पाऊस झाला नाही, तर ते वातावरण त्या पिकाला किंवा त्या बीला मिळेल तरी कसं? त्याच्याशिवाय त्याच्यामधून तो अंकुर बाहेर निघू शकत नाही. आता साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, आपण जेव्हा आपल्या बहिणी कपडे धुतात ते पूर्णपणे पिळतात. मग पूर्ण पिळाल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यातलं पाणी सगळं बाहेर निघतं, पूर्ण बाहेर निघतं आणि शेवटपर्यंत पीळ मारून सुद्धा त्याच्यातून पाणी निघत नाही, तरी त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो. बरोबर आहे? बरोबर. येस. मग तो ओलसरपणा काढण्यासाठी काय गरजेचं आहे? काय करतो? सूर्यप्रकाश. आमेन. त्याला सुकवायला ठेवणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे आणि मग त्याला ऊन मिळालं पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन ते आपलं कापड जे आहे ते सुकू शकतं. मित्रांनो, तसंच आपल्या जीवनाशी सुद्धा संबंधित आहे. आपण काय करतो ना, आपले पूर्ण प्रयत्न करतो समस्यांना सोडवण्यासाठी किंवा एका व्यक्तीला बदलण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो.
पण मित्रांनो, आपण किती जरी परिस्थिती पेळली ना, तरी सरते शेवटी आपल्याला ती देवाच्या हातातच सोपून द्यायची आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं की देवाने दिल्या वाचून कोणाला काहीही मिळत नाहीये. निसर्गामध्ये देवाने इतक्या आपल्याला पूरक अशा गोष्टी ठेवल्यात ना, जे सगळ्या गोष्टीने आपल्या बाजूने आहेत. स्वर्गदूत सुद्धा आपल्याकडेच पाहतात. देवाने ही संपूर्ण सृष्टी आपल्या भोवतीच फिरवलेली आहे. त्या प्रिय मित्रांनो, जर आपण बायबल वाचलं तर आपल्याला उत्पत्तीमध्येच एक वचन मिळतं. जेव्हा देवाने संपूर्ण सृष्टी बनवली तेव्हा त्याने ग्रह तारे सुद्धा बनवले. पण वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराने 2 तारे बनवले. काय बनवले? 2 तारे. 2 तारे. एक जो दिवसा प्रभुत्व चालवेल आणि दुसरा रात्रीवर प्रभुत्व चालवेल. बरोबर आहे, वचन असं सांगतं. येस. रात्रीवर प्रभुत्व चालवणारा तारा कुठला आहे? चंद्र. बरोबर. आणि दिवसावर प्रभुत्व चालवणारा तारा सूर्य आहे. आता ताऱ्यामध्ये देवाने तो गुणधर्म टाकलेला असतो की तारा स्वतःहूनच प्रकाश देईल. बरोबर. येस. मग विज्ञान आपल्याला असं का सांगतं की तो सूर्याकडून प्रकाश घेतो, चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो, आणि आपण विश्वास ठेवतो कारण आपल्याला ते पूर्वीपासून शिकवलं गेलेलं आहे. परंतु बायबल आम्हाला सांगतं की देवाने चंद्रामध्ये तो प्रकाश टाकलेला आहे ऑलरेडी. एक मंद असा प्रकाश टाकलाय जेणेकरून आपण त्याच्या प्रकाशामध्ये हळुवारपणे चालू शकतो, आराम करू शकतो. आमेन. येस. येस. आमेन. पण आपल्याला विज्ञान ह्या गोष्टीच्या विपरीत सांगतं आणि त्याच्यावरून विश्वास काढून आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण शोधणं गरजेचं आहे. निसर्ग आपल्याला स्पष्टपणे सांगतो की तो किती देवावर अवलंबून आहे. प्रत्येक सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही देवाचे गौरव करते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी. बघा तुम्ही, बीज पण जेव्हा बाहेर येतं ते आपल्याला अन्नधान्य देतं आपलं पोट भागवण्यासाठी. सूर्य सुद्धा प्रकाश देतो का? कारण जमिनीमधून अन्न निघलं पाहिजे, आपल्याला चांगलं असं वातावरण मिळालं पाहिजे, ऊब मिळाले पाहिजे, बाष्पीभवन झाले पाहिजे. ते कशासाठी? आपल्यासाठीच. आमेन. आमेन. फुलाचा सुगंध, त्याचा उपभोग कोण घेतो? फुलाच्या सुगंधाचा आपण. मनुष्यच घेतो. बरोबर. मित्रांनो, प्राणी सुद्धा आहे ना, हे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बनवलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की या सगळ्या गोष्टीची तू निगा राख, त्यांची काळजी घे. पण आपण काळजी कशी घेतो मित्रांनो? त्यांना मारून, त्यांना कापून, काही प्राण्यांना खाऊन आपल्याला असं वाटतं की आपल्याला अशीच सत्ता गाजवायची. पण माझ्या मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, परमेश्वराने आपल्याला त्यांच्यावर जसं परमेश्वराने प्रेम केलंय तसं आपल्याला देवाने सांगितलं की आपण पण तसंच त्यांना प्रेम दिलं पाहिजे. पण आपण आपल्या मनामध्ये सगळे वेगळेच विचार आहेत कारण आपण निसर्गाशी जोडलेलोच नाहीये. आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट जर सुंदर दिसली तर ती तोडा, त्याला फोडा, मारून टाका, काही करा, कारण आपली सत्ता आहे याच्यावर. पण परमेश्वर म्हणतो की तुला मी या सगळ्यांची निगा राखायला ठेवलेला आहे. पण मनुष्य एवढा स्वार्थी आहे ना, तो आपण प्रत्येकजण स्वतःचाच स्वार्थ बघतो. माझी कशी गरज भागेल, माझं कसं पोट भागेल, मग इतर गोष्टी मरू झडू, त्याचं नुकसान हो, मला घेणं देणं नाहीये. माझी गरज भागली पाहिजे. मी बरोबर बोलतो मित्रांनो? येस. पण खरं तर आपल्याला अंतःकरणातून देवाचं चरित्र या सृष्टीला प्रकट करायचंय. या जगातील प्रत्येक गोष्ट, निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही देवाचं चरित्र प्रकट करते. मित्रांनो, आपण सगळ्यांनी हे शिकलंय. जेव्हा आपण बीजाचा तो गुणधर्म बघतो ना मित्रांनो, ते बीज सुद्धा देवाचं चरित्र प्रकट करते. ते सुद्धा सांगते की मी तुझ्यासाठीच आहे. परमेश्वर पण म्हणतो मी तुझ्यासाठी आहे, माझं प्रेम तुझ्यावर आहे. या सृष्टीचा सगळा भाग परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून जेव्हा आपण याच्याकडे बघतो तेव्हा आपल्या अंतःकरणामधून देवाचे गौरव, त्याचे धन्यवाद निघायला हवे. परंतु देवाचे अपरिमित सामर्थ्य दिवस रात्र वापरले गेल्याशिवाय बीजातून काहीही उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही. जर सूर्य उगवलाच नाही मित्रांनो, तर आज आपण परिस्थिती बघतोय, सूर्याची किरण जमिनीवर पडत नाहीये म्हणून किटाणू जास्त वाढतायत, मच्छर जास्त वाढतायत आणि मच्छरांमुळे डेंग्यूचं प्रमाण आज सगळीकडे पसरत चाललंय. विचार करा, तो सूर्याचा किरण किती महत्वाचा असतो पृथ्वीला.
देवाने कसं बनवलंय मित्रांनो, याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही. पण हीच गोष्ट देवाने प्रत्येक दिवस ती कृपा आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावर जेव्हा मननचिंतन आपण करतो तेव्हा आपलं अंतःकरण देवाला धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यावर मननचिंतन तर केलं पाहिजे. पण सैतान काय म्हणतो आपल्याला, ते मननचिंतन राहू दे, तू तुझ्या काळजी चिंता बघ. तुझ्या घरामध्ये भाकर नाही, राशन नाही, त्या गोष्टी आधी बघ. परमेश्वर म्हणतोय आपल्याला, तुला ज्या गोष्टी लागतील मी त्या झोपेतही तुला देतो. याचा अर्थ काय मित्रांनो, परमेश्वर असं का बोलतोय की तुला ज्या गोष्टी लागतील त्या मी झोपेतही तुला पुरवेल? कसं काय पुरवेल? आपण झोपेत असताना परमेश्वर आपल्याला कसा पुरवेल? आपण शिकलोय मित्रांनो की बीज जेव्हा मातीमध्ये पेरलं जातं तेव्हा त्याच्यातून अंकुर फुटतो. बरोबर आहे? ऐकतायत सगळे? Yes. हो ब्रदर. इतर भाऊ हो बहीण ब्रदर. ओके. त्याच्यातून अंकुर फुटतो. कसा फुटतो? की जोपर्यंत त्याला सुपीक असं वातावरण मिळत नाही, त्याला माती मिळत नाही, पाणी मिळत नाही, तोपर्यंत त्याच्यामधून तो अंकुर फुटणारच नाही. विचार करा मित्रांनो, आपण इथे विचार करत असताना, बायबल स्टडी करत असताना कुठेतरी जमिनीमधून आपल्यासाठी उद्यासाठी अन्न ऑलरेडी देवाने पिकून ते तयार केलेले जमिनीतून बाहेर येते आपल्यासाठी. म्हणजे कुठल्या ना कुठल्या बीला अंकुर फुटत आहे. आपण झोपेत जरी असलो तरी शेतकरी आपलं बियाणं पेरतो आणि त्याची वाढीची तो वाढ बघतो. कशासाठी? आपल्याला उद्याचं अन्न मिळायला. आमेन. समजतंय? म्हणून परमेश्वर म्हणतो की तुला लागेल त्या गोष्टी तो झोपेतही पुरवतो. म्हणजे आपण झोपेत असताना परमेश्वर आपल्यासाठी ते शेतकऱ्याच्या द्वारे ती पेरणी करून आपल्यासाठी तो अन्न उपजवतोय. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी लिंक आहे मित्रांनो. पण आपण कधी निसर्गाबद्दल विचारच करत नाही. सैतानाने आपल्याला काळजी चिंतनमध्ये गुरफटून टाकलंय. आपण पुढचा मुद्दा बघूयात काय सांगतो आपल्याला. कोणी वाचेल? शुष्क झालेल्या शेतांना ओलावा मिळण्याकरिता पावसाच्या सरी पाठविल्या गेल्या पाहिजेत. सूर्याने उष्णता प्रदान केली पाहिजे. माती खाली पुरलेल्या बीजापर्यंत विजेचा प्रवाह पोहोचविला गेला पाहिजे. येस आमेन. मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हे सांगतोय की आपल्याला असं वाटतं की मी कष्ट करतोय, मी माझ्या लाईफमध्ये स्वतः झटत आहे, माझ्या प्रयत्नांनी मी सगळ्या समस्या सोडवतोय असं आपल्याला वाटतं. पण वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने दिल्या वाचून कुणाला काहीही मिळत नाही. जोपर्यंत सूर्याचे किरण जमिनीवर पडत नाही तोपर्यंत ते पीक बाहेर येत नाही. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्याला मुबलक असं वातावरण मिळत नाही. ही सगळा निसर्ग त्याच्या भोवती, त्या छोट्याशा पिकाभोवती इतका घेरा घालतो कारण देवाच्या लेकरांना याच्यातून अन्न मिळणार आहे. हे सगळं दिल्या वाचून त्या पिकाला ओलावा मिळाला नाही किंवा त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्याला मुबलक असं पीक मिळालं नाही, तोपर्यंत त्याच्यातून ते अंकुर बाहेर निघणारच नाही. देवाने हे सगळं तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो. समजला हा मुद्दा सगळ्यांना? पण आपण काय विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे, माझं जीवन मी जगत आहे, मी कष्ट करत आहे, मी सगळे प्रयत्न करतोय, माझ्या प्रयत्नांनी हे घर उभारलंय, माझ्या कष्टाने मी सगळं केलंय. नाही मित्रांनो, परमेश्वराने दिल्या वाचून कुणाला काहीही मिळू शकत नाही. एक धष्टपुष्ट मनुष्य आपल्या ताकदीवर भरोसा ठेवतो, परंतु तो आज जगतोय आणि पुढच्या क्षणाला तो नाहीसा होतो. पण परमेश्वर त्याच्या लेकरांची निगा चिरकाळ राखतो. पण एक गर्विष्ठ मनुष्य मूढ म्हणतो की परमेश्वर नाही, आणि मग तो आत्ता आहे आणि मग नाहीसा होतो. मित्रांनो, तो श्वास चालवणारा परमेश्वर तो तुमची आणि माझी काळजी प्रत्येक क्षणाला घेतो. आमेन. आणि त्याने सगळं वातावरण तुमच्या आणि माझ्यासाठी पूरक असं बनवलंय. विचार करा, हवेतून मिळणारा श्वास किंवा प्राणवायू आपण ज्याला म्हणतो ऑक्सिजन, तो आपल्याला फ्रीमधून मिळतोय. सूर्यप्रकाश फ्रीमधून मिळतोय, हवा फ्रीमध्ये मिळते. ही देवाची कृपा आहे मित्रांनो, हा दैवी चमत्कार आहे. हवा कुठलंही वैज्ञानिक निर्माण करू शकत नाही, माती कुठलाही वैज्ञानिक निर्माण करू शकत नाही. इतकं विज्ञान पुढे गेलंय, परंतु या गोष्टीमध्ये अजूनही मागं आहे. वाढीचा गुणधर्म निसर्गामधून कसा आला हे कुठल्याही वैज्ञानिकाला आत्तापर्यंत प्रूफ करू शकलेलं नाहीत. ते फक्त सांगतात हा निसर्ग अशा अशा प्रकारे ह्या गोष्टी करतो, ते कुठलं तरी अणु रेणू सूत्र वापरून आपल्याला सांगतात, परंतु याचं मेन कॉज कुठून आहे हे कुणालाही माहिती नाही.
कारण हे सगळं करणारा परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये देवाचा चमत्कार लपलेला आहे. आमेन. म्हणून आपण सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून राहणं खूप गरजेचं आहे. उत्पन्नकर्त्याने बीजात जे जीवन घातले आहे केवळ तोच ते बाहेर आणू शकतो. प्रत्येक बीजाची वाढ, प्रत्येक रोपाचा विकास देवाच्या शक्ती सामर्थ्याने होत असतो. आमेन. उत्पन्नकर्त्याने बीजात ते जीवन ऑलरेडी घातलंय. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किंवा आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ते जन्म देवाने ऑलरेडी त्या गोष्टी ठरवल्यात आपल्यासाठी. इतके असंख्य प्लॅन्स आपल्यासाठी केलेले असतात. कारण परमेश्वराची इच्छा असते की आपण त्याचं चरित्र प्रकट करावं आणि त्याच्यासाठी पूरक असं वातावरण तो आपल्या आजूबाजूला तयार करतो. पण प्रश्न हा आहे की आपण खरंच त्या गोष्टी निसर्गामधून, आजूबाजूच्या वातावरणातून किंवा आध्यात्मिक वातावरणातून त्या सगळ्या गोष्टी घेत आहोत का? उत्पन्नकर्त्याने बीजामध्ये त्या गोष्टी घातलेल्या आहेत, केवळ तोच ते बाहेर आणू शकतो. मित्रांनो, आपल्यामधून जर ख्रिस्ती चरित्र बाहेर निघायचंय तर आपल्याला येशू ख्रिस्ताला बघितलं पाहिजे. आपण काय करतोय की मी उपवास करतोय, मी काहीतरी चांगलं करतोय, मी दानधर्म करतोय म्हणून माझ्या जीवनात आशीर्वाद आहेत. मी प्रार्थना करतोय, मी उपवास करतोय, त्याच्यामुळे मला आशीर्वाद मिळत आहेत. या स्वधार्मिकपणाने आपण खूप मागे पडत आहोत. ख्रिस्ताचा आशीर्वाद, पित्याचा आशीर्वाद आपल्या जीवनामधून त्याच्यामुळेच तो लांब आहे. का? कारण आपण स्वतःवर खूप अवलंबून आहोत. पण ते ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये प्रकाश दिल्याशिवाय, आपलं अंतःकरण पलटल्याशिवाय तो आध्यात्मिकतेचा अनुभव आपल्याला मिळू शकत नाही. प्रत्येक बीजाची वाढ, प्रत्येक रोपाचा विकास देवाच्या सामर्थ्यानेच होत असतो. देवाच्या शक्ती सामर्थ्याच्या द्वारेच आपल्यामध्ये बदल घडून येतो, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी नाही. आमेन. मी उपवास धरतोय म्हणून मी चांगला आहे असा अर्थ होत नाही. तो चांगला आहे, त्याने माझ्यावर कृपा केली आहे आणि त्याने माझं जीवन बदललंय म्हणून मी काय तो आहे तो चांगला आहे. मी स्वतः चांगला असं नाही, तर माझ्यामध्ये वसणारा प्रभू चांगला आहे, तो माझ्यामधून हे काम करत आहे. आमेन. पौल म्हणतो की माझ्या ठाई म्हणजे माझ्या दैहिक स्वभावाठाई काहीच चांगलं वसत नाही. जो काही चांगलं करणारा आहे तो ख्रिस्त आहे. यापुढे मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई असणारा ख्रिस्त जगतोय. आपल्या प्रत्येकाचा अनुभव तो असला पाहिजे. समजतंय मित्रांनो सगळ्यांना? आमेन. 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 तुमचं लक्ष कदाचित तुमच्या फॅमिलीकडे असेल, तुमच्या संध्याकाळचा एक स्पेशल मूवी असतो टी व्हीवर, मला माहिती काही प्रमाणात त्याच्याकडे पण लक्ष असेल, पण थोडा वेळ आपण देवाच्या वचनाकडे लावूयात. जर तुम्हाला असं काही डाऊट याचा असेल की इथं काही समजलेलंच नाही किंवा हा मुद्दा मला परत समजून घ्यायचा आहे, कारण हे माझ्या जीवनाशी निगडीत आहे, माझ्या वैयक्तिक अनुभवाशी निगडीत आहे. मित्रांनो, हे सगळं शिकतोय ना, जोपर्यंत याचा अनुभव आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत काही उपयोग नाहीये. आपल्याला फक्त इथं हजर राहायचंय किंवा रोजची सवय लागली, सगळेजण भेटतायत म्हणून मला इथं हजर राहायचंय, ऐकायचंय असं नाही होत अर्थ त्याचा. हे जे शिकतोय आपण ते खरंच मला समजतंय का, त्याचा माझ्या अंतःकरणाला मध्ये मला वैयक्तिकरित्या तो अनुभव येतोय का, हे खूप महत्वाचं आहे. मग भले त्या गोष्टी तुम्हाला थोड्या जरी समजल्यात, पण त्या थोडक्या गोष्टीचा तुम्हाला वैयक्तिकरित्या अनुभव येतोय का? बऱ्याच वेळेला मी बायबल स्टडी सुरू केली तर तुम्हाला विचारतो की काल आपण काय शिकलो, काही मुद्दे जर तुम्हाला लक्षात असतील तर ते बोला. मी का सांगतो, विचारतो हे, कारण आपण जेव्हा बोलतो ना, रिपीट करतो, तेव्हा आपलं माइंड विचार करायला लागतं, मननचिंतन करायला लागतं मागच्या गोष्टीविषयी. कारण आपण हळूहळू शिकतो आणि पटकन विसरून जाणारे लोक आहोत. काय करतो आपण? हळूहळू शिकतो आणि पटकन काय करतो? विसरतो. पण हे का मी वारंवार रिपीट करते? काही वेळेला आपल्याला कंटाळा येतो, अरे काय सारखं सारखं तेच तेच. हे शिकणं गरजेचं आहे, कारण जितकं जास्त वेळा आपल्या कानावर हे शब्द पडतील तितकं जास्त आपल्याला समजायला लागेल. आणि जेव्हा कधी तुम्ही बायबल हातात घेताल, हे दाखले वाचताल, इतकं पक्क तुम्हाला समजेल आणि तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की याच्यापेक्षा वेगळा अर्थ याचा असूच शकत नाही. हे परमेश्वराचे शब्द आहे, परमेश्वराचं स्पष्टीकरण आहे आणि परमेश्वर किती सुंदररित्या आपल्या वैयक्तिक जीवनाशी तो बोलत राहतो. आमेन. आमेन.
प्रत्येक बीजाची आमेन. वाढ, प्रत्येक रोपाचा विकास देवाच्या शक्ती सामर्थ्यानेच होतो. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला जर धार्मिक गोष्टीमध्ये वाढायचंय तर आपल्याला देवावरच अवलंबून राहायचंय. कारण पिकामध्ये जरी जीवन असलं, आपल्या प्रत्येकामध्ये जरी ते देवाने जीवन दिलं असलं, तरी आपल्यामधून जर अंकुर फुटायचा असेल ख्रिस्ती विश्वासाचा, नवीन जन्माचा, परमेश्वराशी एक दैवी अनुभवतेचा जर अंकुर फुटायचा असेल तर आपल्याला देवावरच अवलंबून राहायचंय. त्याच्याशिवाय नवीन जन्माचा अनुभव आपल्याला येणारच नाही. आपण किती जरी खाटाटोप केली तरी तो नवीन जन्माचा अनुभव देणारा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण तोच उगवता सूर्य आहे, तोच मॉर्निंग स्टार आहे. त्याच्याद्वारेच सगळं काही होतं, त्याच्याद्वारेच आपला नवीन जन्म होतो आणि त्याच्याद्वारेच आपली आध्यात्मिक वाढ होते. आपल्या स्वतःहून आपण काहीही करू शकत नाही. कोणी वचन वाचेल हे? कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो. येस, करते, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रात देखील धार्मिकता व कृती अंकुरित करेल. एशिया 1:11. येस मित्रांनो, खूप सुंदर वचन आहे. कारण भूमी जसे आपले अंकुर उगविते, मुळात त्या मातीला ते जीवनसत्व कुणी दिलेले असतात मित्रांनो? परमेश्वरानेच दिलेले असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहेत. किंवा अंकुरामध्ये जीव सुद्धा त्यानेच निर्माण केलेला असतो. बीजामध्ये सत्व त्यानेच घातलेलं असतं. मी वारंवार ही गोष्ट सांगतोय, परत एकदा तुम्हाला सांगतो की बघा, माती सगळीकडे सारखी आहे, काळी वगैरे सगळे जे ते मातीचे प्रकार आहेत, पण ती मातीच आहे. पण त्याच मातीतून कुठे आंबा उगवतो, कुठे फणस उगवतं, कुठे अननस उगवतं, कुठे छोटी झाडे उगवतात, कुठे मोठी झाडे उगवतात. हे कसं काय घडत असेल? हे सगळं काही करणारा तो परमेश्वर आहे मित्रांनो. एकाच मातीतून एक वेगवेगळी झाडं, फळं, फुलं, इतकी सुंदर फुलं बनतात, वेगवेगळी झाडं बनतात, सुगंधित फुलं बनतात. ही सगळ्या गोष्टी मातीतून येतात मित्रांनो. देवाने एका फुलामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे शेड्स आणि त्या फुलामध्ये एक काय म्हणतात गंधरस असतो, जो काय म्हणतात त्याला, मधमाशीच म्हणतात. मधमाशी येते आणि त्याच्यातून ते मध काढून घेते आणि मग आपल्याला मध मिळतं. किती सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. एवढा गोडवा त्या फुलामध्ये कुठून आला असेल? कधी विचार केला? आमेन. मित्रांनो, हा निसर्ग आपल्याला सांगतोय की ते मधाच्या गोडव्यापेक्षा परमेश्वराचं वचन गोड आहे. ते का तसं तो गोडव्याचा अनुभव आपल्याला का येत नाही? कारण त्या अनुभवाशी आपण कधी झटतच नाही की प्रभू मला त्या मधापेक्षा गोडव्याचा तो अनुभव घ्यायचा आहे. परमेश्वराचा अनुभव त्या मधापेक्षा गोड आहे, मधापेक्षा सुंदर आहे. त्याच्या अनुभवासाठी झटा. कारण परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव फार क्वचित लोकांना आहे आणि त्या क्वचित लोकांपैकी तुम्ही आणि मी आहोत. मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्हाला तो अनुभव आलेला आहे आणि म्हणून तुम्ही रोज संध्याकाळी जोडताय, 6:15ची वाट बघता का? कारण मला त्या अनुभवामध्ये अधिकाधिक वाढायचंय, त्या गोडव्याचा मला अजून अनुभव घ्यायचा आहे. हे ते नवीन जन्माचं लक्षण आहे मित्रांनो. कारण तोच प्रभू परमेश्वर राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती आपल्यामधून अंकुरित करतो. आपल्यामधून स्वतः तो अंकुर फुटू शकत नाही. आपण स्वतःचा नवीन जन्म करू शकत नाही. जरी आपला बाप्तिस्मा झाला असेल, पाण्यातून आपण बुडून बाहेर आलो असेल, परंतु तरी देखील कित्येक लोक नवीन जन्माच्या अनुभवापासून दूर आहेत. जन्मापासून ख्रिस्ती आहेत, पिढ्यानपिढ्या ते ख्रिस्ताला ओळखत आले, चर्चला जात आहेत, सगळं करतात, पण नवीन जन्माच्या अनुभवापासून दूर आहेत. मित्रांनो, त्या अनुभवासाठी आपल्याला झटायचंय. कारण ज्याला कोणाला तो अनुभव आलाय तो जीवनातून पार गेलेला आहे. आपण पुढे बघूया. कोणी वाचेल हे वचन, मुद्दा? वाचू का मी? येस आंटी. आपण वचनाची घोषणा करू शकतो, परंतु जीवात्मा जीवन उत्पन्न करण्याचे
व त्यातून नीतिमत्व व देवाची स्तुती उपजविण्याचे सामर्थ्य आपण देऊ शकत नाही. देवाच्या वचनाची घोषणा करण्यात मानवी सामर्थ्याच्या पलीकडील सामर्थ्याचे कार्य असले पाहिजे. देव केवळ दैवी पवित्र आत्म्याच्या ज्वलंत व जोरदार कार्याद्वारे जीवात्मात सार्वकालिक जीवन उत्पन्न होऊ शकते. आमेन. आमेन. मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हेच सांगतोय की देवाच्या आत्म्याशिवाय, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय एखाद्या जीवात्म्यामध्ये बदल घडून येऊ शकत नाही. आपण किती का झटलो, किती का मारहाण केली, किती का उपवास प्रार्थना केली, पण जोपर्यंत देव त्याच्या जीवनामध्ये तो अनुभव आणत नाही किंवा तो त्याला बोलवत नाही, तोपर्यंत ते होऊ शकत नाही. बोलवणं प्रत्येकाला आहे, परंतु जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो बदल घडत नाही किंवा परमेश्वराने त्या बोलावण्याला तो रिस्पॉन्स देत नाही, तोपर्यंत नाही होऊ शकत. हे करणारा केवळ देव आहे. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, एखाद्या व्यक्तीला जेव्हा सुवार्ता सांगतो, देवाचं वचन सांगतो, तेव्हा त्या क्षणाला त्या व्यक्तीमध्ये काही बदल आपल्याला दिसत नाही, परिवर्तन दिसत नाही. मग आपण काय म्हणतो, अरे ह्याला किती जरी सांगितलं, काही जरी केलं तरी याच्यामध्ये ते बदलच घडून दिसत नाही, मला परिवर्तनच दिसत नाही. आपण इतके वैतागतो त्या गोष्टीला आणि मग कंप्लेंट करायला लागतो की अरे ह्याला काही समजत नाही, ह्याला अक्कल पण नाही, किती जरी याच्यासमोर ओरडलं तरी ह्याच्यामध्ये काही परिवर्तनच घडत नाही. मित्रांनो, असं होत नाही. थोडा वेळ द्यायला शिका, कारण त्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करून देवावर अवलंबून राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे मानवी प्रयत्न फोल ठरतात, तिथे देवच काम करतो. मित्रांनो, आपल्याला फक्त काय करायचे की त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची आणि जे काही धार्मिकतेचं वातावरण त्या व्यक्तीच्या अवतीभोवती ठेवता येईल आपल्याला, त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करायचे, झटत राहायचे, शेवटपर्यंत झटत राहायचे, हार मानायचे नाही. कारण हार न मानणं हा देवाचा गुणधर्म आहे, देवाचं चरित्र आहे. कारण प्रीती आशा धरते. आमेन. आशा धरते याचा अर्थ काय मित्रांनो? आपण म्हणतो ना, अरे हे होपलेस आहे, गेलेली केस आहे, आपण त्या व्यक्तीबद्दलची आशा सोडून देतो की नाही बाबा, हे काय बदलच घडू शकत नाही. पण वचन आम्हाला सांगतं की प्रीती आशा धरते. आणि प्रीती कोण आहे? प्रभू येशू, देव. आमेन. देव प्रीती आहे, प्रभू येशू प्रीती आहे. प्रीती आशा धरते म्हणजे आपला देव आशा धरतो, त्याची आशा कधीच संपत नाही, कधीच एकदम नष्ट होत नाही. आपण म्हणतो ना की बाबा आता बस, इथपर्यंतच मला सहन करायचं होतं, मी इथून पुढे त्याची आशा सोडून दिली त्या व्यक्तीची, असं आपण बोलतो. पण प्रभू येशू ती आशा सोडून देत नाही. तो नेहमी वाट बघतो, मी करेल, मी त्याच्यासाठी करेल. म्हणून प्रभू येशू पुढे दाखला देताना मित्रांनो, हे वचन आपल्याला हे सांगते, मुद्दा आपल्याला हे सांगतो की त्या व्यक्तीबद्दल कधी आशा सोडू नका, त्याची वाट बघा, त्याला काय गरजेचं आहे, कुठलं धार्मिकतेचं वातावरण त्याला मला देता येईल, कसं त्याला समजून घेता येईल, कसं त्याला संधी साधता येईल. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा देवाचं वचन सांगतो तर त्याला ते वचन नकोसं वाटतं, किंवा काय हा दरवेळेस भेटला की ते बायबलच सांगतो, देवाचं वचनच सांगतो, पश्चातापच करायला सांगतो, याच्या पलीकडे ह्याला काय बोलता येतंय की नाही. मित्रांनो, असं जर कोणी तुमच्या कुटुंबामध्ये किंवा मित्रांमध्ये व्यक्ती असेल तर थांबा, आपल्याला ते नातं जपणं महत्त्वाचं आहे. पण त्या व्यक्तीला सोडू नका, त्याचं सानिध्य सुटू देऊ नका. कारण परमेश्वर असं कार्य करेल की बरोबर त्या व्यक्तीला त्या प्रार्थनेची गरज भासेल आणि मग त्या वेळेला त्याला पहिला जर कोणी व्यक्ती आठवेल तर तो तुम्ही असाल, तो तुमच्याकडे धावत येईल. पण प्रत्येक वेळेस असं त्याला दाखवू नका, बघ मी किती चांगला आहे, मी बायबल वाचतो, मी हे करतो, मी ते करतो, तू पण माझ्यात ये, असं बोलू नका, असं त्याला दाखवू पण नका. होय, पण तुमच्यातला खरा ख्रिस्त तुमच्या काळजीच्या द्वारे त्यांना दिसू द्यात. त्यांना हे दिसू द्यात की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करताय, त्यांच्यासाठी तुम्ही त्याची काळजी करताय. मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हे सांगतोय की आपल्याला देवाच्या चमत्कारावर, त्याच्या दैवी आत्म्यावर आपल्याला अवलंबून राहायचंय. कारण बदल घडवणारा तोच आहे, अंकुर फुलवणारा तोच आहे. समजला हा मुद्दा सगळ्यांना? सुवार्ता आपण सांगून सुद्धा जर एखाद्यामध्ये परिवर्तन घडत नसेल तर त्या व्यक्तीला अनुकूल असं वातावरण आपण दिलं पाहिजे. कारण आपण शेतकरी आहोत. शेतकरी जसा पिकाला कीड लागू नये म्हणून तो त्याच्या भोवती तो पीक लावतो,
फवारणी करतो, तसं आपल्याला आपल्या कुटुंबाभोवती किंवा आपल्या मित्रांमध्ये जर असा कुठला व्यक्ती असेल की त्याला या संसाराची कीड लागू शकते किंवा नकारात्मक गोष्टींची कीड लागू शकते, तर त्याच्या भोवती मला कशा गोष्टी करता येईल, कसं त्याला प्रार्थनेने ख्रिस्ताकडे आणता येईल याच्यासाठी झटा. पण प्रत्येक वेळेस जर त्या व्यक्तीला बोर वाटत असेल किंवा त्या व्यक्तीला नको वाटत असेल तर ठीक आहे, ते विषय छेडू नका प्रत्येक वेळेस, पण संधीचा फायदा घ्या. जेव्हा कधी त्याला प्रार्थनेची गरज भासेल तेव्हा त्याने पटकन तुमची आठवण केली पाहिजे याची वाट बघा. कारण मी खूप वेळेला याचा अनुभव घेतलाय. मी पूर्वी असा होतो की आवेशाने प्रत्येकाला जो भेटल त्याला देवाचं वचन सांगायचो की अरे आपण पश्चाताप केला पाहिजे, देव येणार आहे, प्रभू येशू येणार आहे आणि तो आपल्याला सांगतोय पाप आपण क्षमा मागितली पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. काही दिवसांनी मला असं जाणवायला लागलं की अरे लोक माझ्या जवळच येणार, मी दिसलो की लांबूनच कन्नी कापतायत, लांबूनच पळून जात आहेत की बाबा आता हा आला, आता बायबलमधून काहीतरी बोलणार, वचन बिचन सांगणार, ह्याच्यापेक्षा ह्याला तोंड न दाखवलेलंच बरं. मी बरोबर बोलतो मित्रांनो? हा तुमचा पण अनुभव असेल का? असं आपण असायला नाही पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, जर त्या व्यक्तीला ते बोलल्याला आवडत नाहीये ना तर थोडे दिवस थांबा, विचार करा, त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहा. पण तुमची धार्मिकता ही देवामध्ये आणि तुमच्यामध्येच असू द्या, तुमचा विश्वास हा तुमच्यामध्ये आणि देवामध्येच असू द्या. पण जेव्हा कधी त्या व्यक्तीला गरज भासेल तेव्हा धावून जा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्याच्या मदतीच्या वेळेस त्यांनी तुमची पहिली आठवण काढली पाहिजे असं त्याच्यासोबत नातं ठेवा. जिथे वादविवाद होतील ना तिथे ते विषय तिथेच जागेवरच थांबून टाका, कारण ती वेळ नसते. प्रत्येक गोष्टीचा काय तो उचित समय असतो आणि म्हणून ती वेळ साधून घ्या. आमेन. समजते सगळ्यांना? आमेन. ओके, हा मुद्दा आपण बघूया. वाचू का ब्रदर? येस, वाचा. प्रेरणेचे काम विश्वासाचे काम असते. बीजात जीवन उत्पन्न होणे व त्याची वाढ होणे हे रहस्य तो समजू शकत नाही, परंतु वनस्पतीच्या विकासाकरिता देवाने लावून दिलेल्या माध्यमांवर त्यांचा विश्वास असतो. त्यांचे बीज जमिनीत टाकण्याने तो जणू मौल्यवान धान्य फेकून देत आहे असे भासते. हे मोलाचे धान्य व त्यांच्या कुटुंबाकरिता अन्न होऊ शकले असते. आमेन. मित्रांनो, शेतकरी काही पीक जे आहे ते बाजूला ठेवतो किंवा गव्हाचं काही धान्य जे असतं तो बाजूला ठेवतो आणि ते धान्य तो परत त्याच्या शेतामध्ये जेव्हा ते पेरणी करतो आणि मग पुन्हा त्याचं प्रक्रिया करतो, त्या जमिनीची प्रक्रिया होते, त्याला परत नांगरणी केली जाते, मग त्याला परत ते पीक जे त्यांनी काढलेलं असतं त्यातलं काही धान्य जे असतं तो परत गोळा करतो आणि परत त्या जमिनीमध्ये तो फेकायला सुरुवात करतो. विचार केलाय कधी ते एवढं मोठं धान्य ते त्याच्या कुटुंबासाठी काही दिवसांचं अन्न होऊ शकलं असतं? समजताय हा मुद्दा सगळ्यांना? मी तुमच्यासाठी परत एकदा वाचतो, बघा तुम्हाला काय विचार येतोय. तुम्ही पण बोला, तुम्ही पण तुमच्या मनामध्ये काय विचार येत आहेत ना त्याच्याबद्दल तुम्ही पण बोला. मुद्दा परत मी तुमच्यासाठी वाचतो. पेरणाऱ्याचे काम विश्वासाचे काम असते. तुमचं आणि माझं हे विश्वासाचं काम आहे मित्रांनो. तुम्ही आणि मी आपण सगळेजण पेरणी करणारे आहोत. आपल्या कुटुंबामध्ये असू द्यात, आपल्या प्रत्येक वैयक्तिक नातेसंबंधामध्ये असू द्यात किंवा आपल्या कामामध्ये तुम्ही जात असाल, तुम्ही पेरणी करणारे कामगार आहात. आपलं काम विश्वासाचं काम आहे. त्याच्यामध्ये वाढ होणे एक रहस्य तो समजू शकत नाही. शेतकरी किंवा पेरणारा ते रहस्य तो समजू शकत नाही की कसं काय होतं, त्याच्यामधून अंकुर कसा फुटतो. पण त्याला एवढं मात्र माहिती असतं की जेव्हा पाऊस येतो, जेव्हा मुबलक असं त्याला सूर्यप्रकाश मिळतो, जेव्हा त्याला वातावरण त्या पिकाला मिळतं, तेव्हा त्याच्यामधून जमिनीमधून बरोबर अंकुर फुटायला लागतात आणि मग त्याच्यामधून पीक निघायला लागतं. हे सगळ्यासाठी तो वाट बघतो. जेव्हा तो पीक सगळीकडे शेतामध्ये टाकतो मग तो वाट बघतो की कधी पाऊस येईल, कधी त्याला ते पूरक असं वातावरण मिळेल, कधी ते अंकुर बाहेर निघतील जमिनीचे. आणि मग जसजसं तो त्याला बघतो वाढताना, प्रत्येक वाढ तो बारकाईने बघतो, विचार करतो आणि मग जेव्हा तो अंकुर फुटायला लागतो, मग कणीस येतात, मग कणसात भरलेला दाणा येतो आणि मग त्या
त्याला कळतं की बाबा आता कापणीचा समय आलेला आहे. विचार करा की या ते धान्य जो थोडा वेळ तो बाजूला काढतो, त्या धान्याच्या द्वारे त्याचं कुटुंबाचं पोट भागलं गेलं असतं काही दिवस, बरोबर आहे? पण तरी सुद्धा तो ते धान्य घेतो आणि भविष्यासाठी त्याला माहिती असतं जर मी हे धान्य परत जे वेगळं केलेलं आहे ते जेव्हा मी जमिनीत टाकेल तेव्हा भविष्यात मला त्याचं आणखीन दुप्पट धान्य मिळणार आहे. पिकात काम करणाऱ्याने किंवा आपण जे पेरणी करणारे आहोत आपण सुद्धा असेच आहोत मित्रांनो. आपल्याला सुद्धा देवासाठी वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे, वेळ द्यायचा आहे. देवाच्या प्रत्येक लेकरांसाठी एक ठराविक वेळ द्यायचा आहे. जेव्हा एखादा देवाचं लेकरू असतो, जेव्हा ते दुःखित असतात, त्रासामध्ये असतात, तर आपला वेळ द्यायला शिका मित्रांनो त्यांना. जरी थोडंफार तुमचं नुकसान होत असेल पण तो व्यक्ती जेव्हा वाचेल ना, जेव्हा त्याला समजेल की माझ्या अडीअडचणीला जर कुठला व्यक्ती माझ्या समोर आलाय तर तो तुम्ही आहात, तो तुमची पहिल्याने तो वेळ किंवा तुमच्याकडे येईल, तुम्हाला वेळ मागेल तेव्हा तो वेळ त्याला द्या, त्याचं ऐकून घ्या, त्या पिकाला वेळ द्या. मग बघा त्याच्यामधून जेव्हा पीक बाहेर येईल, त्याच्यामधून अंकुर फुटेल, त्याला तो स्वतःहून तुम्हाला विचारेल की मला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांग, प्रार्थना कशी करायची मला सांग. मग समजून जा की त्या पिकामधून अंकुर बाहेर निघायला लागला. आणि मग जसं तुम्ही त्याला देवाचं वचन सांगाल, त्याला वेळ देताल, मग त्याची वाट बघताल, मग त्याच्यामधून ते अंकुर बाहेर निघायला लागेल. हे सगळं करणारा परमेश्वर आहे मित्रांनो. तो एखाद्या पीक मधून तोच अंकुर बाहेर काढतो आणि तोच त्याच्यासाठी वातावरण बनवतो की कसं त्या लेकराला दैवी सानिध्यामध्ये आणता येईल. आमेन. समजतंय? मित्रांनो, हा शेतकरी तो त्याचं मौल्यवान धान्य घेतो, जे धान्य त्याच्या कुटुंबाला मिळालं असतं, तरी तो त्याच्या जमिनीमध्ये टाकतो. तसे तुम्ही आणि मी आपल्या जीवनातला काही भाग तो देवाच्या सेवा कार्याकरता दिला पाहिजे. आपला रोजचा वेळ, थोडा तरी वेळ, आपण जरी कामामध्ये असलो ना मित्रांनो, आपल्या सहकार्यांमध्ये देवाचं वचन वाटायला शिका. जरी ते देवाचं वचन त्यांना आवडत नसेल पण तुमच्या चरित्राद्वारे, तुमच्या वागणुकीच्या द्वारे त्यांना तो ख्रिस्त दिसू द्यात. ते स्वतःहून जेव्हा विचारतील तेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ॲटलिस्ट प्रार्थनेसाठी तरी कोणी नाही म्हणत नाही. जरी नाही म्हटले तरी ठीक आहे, प्रेमाने त्यांचा स्वीकार करा आणि मग त्यांना बोला की ठीक आहे, तुम्हाला आत्ता गरज नाही पण कधी जर भासेल तर हा माझा नंबर आहे, तुम्ही मला भेटा, आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. प्रेमाने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होतात. जागेवर झिडकाडून देऊ नका. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्या देवाचं प्रिय आहे तर ठीक आहे, तुमचा देव तुम्हाला बघून घेऊ, आमचा देव तुम्हाला बघून घेऊ, असं आपण कधीही बोलू नये. आपल्या वागण्या बोलण्यातून असं कधीच दिसू नये. उलट त्यांना हे जाणवलं पाहिजे की मी इतकं नाकारलं किंवा असं बोललो तरी हा व्यक्ती इतकी सुंदर स्माइल देऊन माझ्या पुढून निघून गेला. त्याच्या हृदयामध्ये कार्य घडायला सुरुवात होतेच. आमेन. आमेन. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की जेव्हा पौल जो अगोदर शौल होता, तो शौल जेव्हा स्टीफनला मारायला ते जे शास्त्री परुषी लोक होती ते त्यांच्या घेऱ्यामध्ये स्टीफनला ठेवलं होतं आणि स्टीफन देवाच्या वचनातून त्यांना सांगत होता प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं, त्याचं दुसरं येणं, याच्याविषयी तो वचनाचे खुलासे करत होता. शास्त्री परुषी लोक त्याला धोंडमार करत होते आणि हा स्टीफन, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होता. आणि मग जेव्हा त्याच्यावर धोंडमार करत होते, सगळ्यांचे कपडे सांभाळणारा तो शौल तो त्या स्टीफनकडे बघतो आणि त्याला जाणवतं की मला असं वाटतं की मी देवाचं कार्य करतोय, मी ह्याला धोंडमार करतोय, तर मलाही असं वाटतं की मी पण देवाचं काम करतोय आणि तोही देवाचं काम करतोय. मला असं वाटतं की तो विधर्मी आहे आणि तो ख्रिस्ताला देव म्हणतोय आणि कुठला तरी दुसरा देवाबद्दल सुवार्ता सांगतोय, तो चुकीचं काम करतोय, त्याला देव माहिती नाही. बघा, दोघंही देवाचं काम करतायत. शौल सुद्धा देवाचं काम करतोय आणि स्टीफन सुद्धा देवाचं काम करतोय. पण चरित्र जे आहे ते स्टीफनच्या चेहऱ्यावरून दिसतंय आणि शौल जो नंतर पौल झाला तो त्याच्या चेहऱ्यावर एक राग आहे, एक मत्सर आहे. पण त्या स्टीफनच्या चेहऱ्यावरचं प्रेम बघून या शौलाच्या हृदयामध्ये काहीतरी व्हायला लागतं. अरे, एवढं सगळं मी करून सुद्धा
धोडमार करून सुद्धा माझ्या चेहऱ्यावर तेवढा आनंद नाहीये, पण स्टीफनच्या चेहऱ्यावर मला तेवढा आनंद दिसतोय. एवढा फरक का? आणि त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये अंकुर फुटायला लागतो. तुम्हाला माहिती आहे, सिस्टर एलन व्हाईट असं लिहितात की तेव्हा त्याच्या हृदयामध्ये प्रश्न चालू होते आणि तेच प्रश्न घेऊन तो ख्रिस्ती लोकांना मारायला दमिश्कामध्ये चालला होता. इथं स्टीफनला मारलं, तो मरताना म्हटला की पित्या, यांचं पाप यांना मोजू नको, यांना क्षमा कर. तेव्हा त्या क्षणापासून पौलाच्या अंतःकरणामध्ये असं काही घडायला लागलं ना, एक आग निर्माण व्हायला लागली की असं का? त्याच्यामधून इतकं प्रेम का निर्माण झालं? लोक त्याला धोंडमार करत आहे, एवढं वाईट बोलत आहे, तरी तो त्यांना क्षमा करतोय. तो सुद्धा देवाचं काम करतोय, मी सुद्धा देवाचं काम करतोय, पण त्याच्यासारखा अनुभव माझ्याकडे का नाही? आणि ते सगळे प्रश्न घेऊन जेव्हा तो दमिश्कात जातो, परमेश्वर प्रभू येशू त्याला दर्शन देऊन त्याच्याशी बोलतो की पौला, शौला शौला, तू माझा घात का करतोय? मला का मारतोयस? मग प्रभू येशू त्याला दर्शन देऊन म्हणतो की ज्या लोकांना तू मारायला चाललायस, म्हणजे तू माझाच छळ करायला चाललायस. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण कुठल्या ख्रिस्ताची सेवा करतोय? जर आपल्यामधून राग उत्पन्न होतोय, एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होतोय, तर आपल्याला चुकीचा ख्रिस्त कळालाय. आपल्याला शौलाचा देव कळालाय, पण आपल्याला स्टीफनचा परमेश्वर कळायला हवाय. आमेन. आमेन. ती स्टीफन सारखं बीज आमेन. आपल्यामधून उत्पन्न व्हायला हवंय. त्या व्यक्तीला वेळ द्यायला शिका. आपल्यामधून त्यांना ख्रिस्त मिळाला पाहिजे. आपल्या वागण्या बोलण्याच्या द्वारे त्यांना तो ख्रिस्त दिसला पाहिजे, जेणेकरून ते स्वतः येऊन आपल्याला विचारतील. पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. जसा तो शेतकरी तो त्याच्या पिकाची पेरणी करतो आणि वाट बघतो, आपण सुद्धा त्या व्यक्तीसाठी वाट बघितली पाहिजे. ओके, शेवटचा मुद्दा बघूयात आपण. वाचेल कोणी? परंतु तो सध्याचे हित भविष्यकालीन अधिक फायद्याच्या हिताकरिता सोडून देत असतो. तो बीज शेतात टाकतो व त्यातून अनेक पटींनी भरपूर पीक येईल अशी अपेक्षा करतो. याच प्रकारे ख्रिस्ताच्या लोकांनी श्रम करावायचे आहेत व जे बीज ते पेरतात त्यातून भरपूर पीक येण्याची अपेक्षा त्यांनी ठेवावी. आमेन. आमेन. मित्रांनो, खूप सुंदर मुद्दा आहे. थोडं समजून घ्या. जर तुम्हाला समजलं नसेल तर स्क्रीनला झूम करून ते वाचा, त्याच्यावर मनन करा. हे नेमकं काय सांगत आहे हा मुद्दा आपल्याला हे सांगतोय की परंतु तो सध्याचे हित भविष्यकालीन अधिक फायद्याच्या हिताकरिता सोडून देत असतो. म्हणजे जे धान्य त्याने थोडं फार बाजूला केलेलं असतं, ते धान्य तो अशासाठी बाजूला ठेवतो की जेणेकरून हे जेव्हा तो बी जमिनीमध्ये पेरेल तेव्हा याच्यामधून अधिक चौपट धान्य भविष्यात येणार आहे, हा विश्वास त्याला असतो. आपण सुद्धा याच विश्वासाने पेरणी केली पाहिजे. याच विश्वासाने सुवार्ता सांगितले पाहिजे की आज मी दिलेला वेळ, आज मी सांगितलेलं वचन हे कार्य करणारच आहे, कारण हे माझं वचन नाहीये. आज मी जर रात्रीचा वेळ काढतोय का? कारण तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी वचन समजायचं आहे. परंतु तुम्हाला जेव्हा मी सांगत असतो किंवा हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मी रात्रीचा वेळ काढत असतो, मित्रांनो, माझा आनंद जो आहे ना, तुम्हाला जो आनंद वाटतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझा आनंद रात्रीच्या वेळेला खूप वेगळा असतो. कारण हे जेव्हा मला गोष्टी समजायला लागतात ना, इतका आनंद वाटतो, मी त्या गोष्टी शब्दात नाही सांगू शकत. काही गोष्टी अशा असतात की मला बोलायच्या तर असतात, परंतु ते शब्दात मांडता येत नाही, कारण त्या भावना किंवा तो अनुभव परमेश्वराने हृदयामध्ये इतका काठोकाठ भरलेला असतो, तो शब्दात तितकासा येत नाही. पण मी देवाला नेहमी प्रार्थना करतो, प्रभू, की हाच अनुभव लोकांपर्यंत पोहोचू देत. की किती सुंदररित्या सांगितलंय की त्या बीजाची काळजी घेणं, तो शेतकरी किती अवलंबून राहतो त्याच्यावर. आणि मग जेव्हा तो पीक टाकतो तेव्हा ते भविष्याच्या नफ्याने तो ते पीक टाकत असतो. जेव्हा मी सुद्धा विचार करत होतो की देवा, मला सुद्धा जेव्हा मी रात्रीचा वेळ 3-4 तास हे प्रेझेंटेशन करायला देते, तेव्हा मी माझा टाइम इन्व्हेस्ट करतोय. मी माझा टाइम इन्व्हेस्ट करतोय की जेणेकरून जेव्हा ते तुमच्यामध्ये ते बी पेरलं जाईल तेव्हा तुम्ही सुद्धा हजारो पटीने ते पीक द्यायला लागतात. तुम्ही सुद्धा स्वतःहून अभ्यास करताल आणि मग माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजेल आणि त्याच जास्त पटीने तुम्ही ते लोकांना सांगू शकताल आणि मग लोक ख्रिस्ताचा अनुभव घेऊ शकतील. हाच माझा प्रत्येक वेळेला माझी प्रार्थना असते आणि तो अनुभव असतो. आणि म्हणून माझा तो वेळ, माझं रात्रीचं जागरण
हे मी टाकायला तयार असतो की प्रभू ठीक आहे, हेच जर पीक आहे ना तर मी हे जमिनीवर टाकून देईल. आणि मग जेव्हा तुमची साक्ष मी ऐकतो की किती सुंदररित्या ते वचन आमच्यामध्ये कार्य केलंय, आणि मग जेव्हा आपले कॅम्प वगैरे होतात आणि मग लोक येतात, इतका सुंदर अनुभव येतो की ते थोडा थोडा वेळ तो अनुभव दिल्याने किंवा ते पीक देवाचं वचन शेअर केल्याने कसं तुमच्यामधून ते पीक उत्पन्न होतं, तुमच्यामध्ये अनुभव यायला लागतो. मग माझ्यासारखा आनंदी आपल्या कोर टीमचे जे भाऊ बहिणी आहेत त्यांच्यासारखं आनंदी दुसरं तिसरं कोणीच नसतं माझ्या भावांना बहिणींना. आणि हे ते बाजूला काढलेलं धान्य आहे जे प्रत्येक जण आपण केलं पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी म्हणा, आपल्या कामातल्या लोकांसाठी म्हणा, तो थोडा वेळ काढणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांना वैयक्तिकरित्या वेळ देणं खूप महत्वाचं आहे. तो बी शेतात टाकतो, ते देवाचं वचन टाकतो, लोकांना वचन आपण सांगतो व त्यातून अनेक पटीने भरपूर पीक येतं. ते येणार मित्रांनो, कधी ना कधीतरी ते पीक येणार म्हणजे येणारच, कारण तो ते टाकत असतो, पीक टाकतो, त्यातून अनेक पटीने भरपूर पीक येतं अशी अपेक्षा तो करतो. त्याला माहिती असतं की याच्यातून पीक येणार आहे, अशी अपेक्षा तो करतो आणि त्याची ती अपेक्षा पूर्ण होते. याच प्रकारे ख्रिस्ताच्या सेवकांनी श्रम करायचे आहे. तुम्ही आणि मी श्रम करायचंय व जे बीज ते पेरतात त्यातून भरपूर पीक येण्याची अपेक्षा तुम्ही आणि मी ठेवायला पाहिजे. त्याची वाट बघितली पाहिजे. हा खूप सुंदर अनुभव आहे मित्रांनो. याबद्दल आपण आणखीन शिकणार आहे, आणखीन याच्याबद्दल विचार करणार आहे. मला माहिती आहे वेळ खूप झाली आहे आणि तुमची तयारी चालू असेल, कुकरच्या शिट्ट्या होत असतील आणि छान छान प्रकारे त्याच्यात कुकरमध्ये शिजत असेल वेगवेगळे पक्वानं. पण तुम्ही देवाला वेळ दिलात आणि या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही थोडा वेळ का होईना परंतु त्याच्या वचनामध्ये तुम्ही मनन केलं. पण जितकं मनन केलंय मित्रांनो तितकं ते प्रॅक्टिसमध्ये आणा, तेव्हा ते त्या बदलाचा अनुभव तुम्हाला घेता येईल. आमेन. सगळ्यांना समजलं आज आपण जे काही शिकलोय? येस येस. हो. आमेन.